हालेलुया, बोला येशू मसीह की परत एकदा पिता पुत्र पवित्र आत्म्याला टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद या समयाबद्दल. काल संध्याकाळपासून आम्ही बघत आहोत परमेश्वराच्या वचनातून आणि देव आपल्याशी बोलत आहे आणि मी विश्वास ठेवतो की आज परत एकदा या संध्याकाळच्या समयाला परमेश्वर आपल्याशी बोलेल. विश्वास आहे? आमेन. तर ज्या विषयाला आपण सुरुवात केली होती त्याच विषयाला आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आज दुपारी सकाळी पण आम्ही त्या विषयाला बघितलं. जे लोक होते त्यांनी देवाचं वचन ऐकलं, जे नव्हते काही हरकत नाही, परमेश्वर तुमच्याशी बोलेल. आणि आज परत एकदा आपण पुढे घेऊन जाणार आहोत की देवाची इच्छा आणि योजना आपल्या जीवनाबद्दल काय आहे. आमेन. परत एकदा आपण ते वचन काढू. मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 14 आपण वाचून घेऊ. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमेन. आपण छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी पवित्र देवा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो कारण तू महान आहे, अद्भुत आहे, पराक्रमी आहे, अगम्य आहे. परमेश्वरा, मनुष्याच्या बुद्धीपलीकडे तुझं कार्य आहे. परमेश्वरा, जिथून माणसाची बुद्धिमत्ता संपते तिथून परमेश्वरा तुझ्या ज्ञानाला सुरुवात होते. प्रभू हो परमेश्वर पिता, माझ्या देवा तू समान कोणी नाही, म्हणून तुझ्या चरणापाशी पवित्र चरणी येऊन मी स्वतःला झुकवतो. तुझ्या ज्ञानाने मला भर, कारण मी ज्ञानाने उडा आहे. ते स्वर्गीय प्रकाशन दे देवापा. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. जे ऐकलं नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही, ते ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी कृपा दे. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आज तुझी वाणी आमच्या कानावर पडू दे पिता. आणि परत एकदा या आम्हा सर्वांना इथं उपस्थित प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे तू बोध कर, शिकव आणि बोल पिता. आम्ही सर्वजण तुझ्याकडे आतुरतेने बघतो. हो पिता, एक अंतःकरणात भूक तहान घेऊन येतो. तू बोल प्रभू, आम्ही ऐकत आहोत. या संपूर्ण जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. माझ्या जीवनाला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर आणि तू चालव. तुझ्या गौरवाला मला उन पडू देऊ नकोस. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू जो तुझा आहे तुला आज देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. हालेलुया. परत एकदा आपण ते वचन वाचू. मत्ती शुभवर्तमान. काल आपण वचनातून सुरुवात केली होती. मी तुम्हाला पहिल्यांदा योहान शुभवर्तमान त्याचा आपण 15वा अध्याय वाचला होता. येशू म्हणतो, मीच खरा काय आहे? द्राक्षवेल. तुम्ही माझे काय आहात? फाटे आहात. जो फाटा फळ देत नाही तो माझा बाप काय आहे? माळी आहे. जो फाटा फळ देत नाही तो फाटा तोडून टाकतो. आणि ज्या फाट्याला फळ येतं त्याला अधिक फळ लागावं म्हणून तो त्याची काय करतो? साफसूफ करतो. आमेन. याचा अर्थ कंपल्सरी प्रत्येकाला फळ द्यावं, फळ द्यावं. कमी दिलं चालेल पण नाही दिलं तर चालणार नाही. देवाची इच्छा आहे द्यावंच. बोला द्यावंच. कारण येशू म्हणतो द्राक्षवेल कोण आहे? मी. येशू म्हणतो द्राक्षवेल कोण आहे? आणि तुम्ही आणि मी त्याच्या काय आहोत? फाटे. म्हणजे काय? फांद्या. आमेन. मग ज्या वेळेस फळ नाही लागत ना, फाट्यांना कोणी नावं नाही ठेवत, द्राक्षवेलाला नावं ठेवले जातात. हालेलुया. समजतंय का? आंब्याच्या झाडाला फळ नाही लागलं तर त्या ठिकाणी फांद्यांना लोक नाही नावं ठेवत, तर नावं कोणाला ठेवली जातात? झाडाला. बोला कोणाला? की ह्या आंब्याच्या झाडाला फळ लागत नाही. तसंच येशू ख्रिस्त हा खरा द्राक्षवेल आहे आणि ज्या वेळेस आपण त्याचे फांदे आहोत, फाटे आहोत, जर तुम्हाला फळ नाही लागले ना तर निंदा कोणाच्या नावाची होते? येशूच्या. समजते तुम्हाला? त्याचं नाव खराब होतं कारण तो द्राक्षवेल आहे. मग त्या ठिकाणी म्हटलं जातं अरे याला फळ नाहीये. लक्षात घ्या. म्हणून जो बाप माळी आहे ना तो अशा फाट्यांना ठेवतच नाही ज्यांना फळ लागत नाही. हालेलुया. तो फक्त असेच फांद्या ठेवतो ज्यांना काय लागलेले आहेत. आणि नुसते फळ नाही तर कमी लागले असतील तर त्याला काय केली जाती? साफसूफ केली जाते. मला काय केली जाती? की त्याला अजून काय लागावी? फळ. आमेन. म्हणजे देव नुसते फळ नाही अपेक्षित करत, अधिक फळ अपेक्षित करतो. हालेलुया. म्हणून परमेश्वर आपली साफसूफ करतो. मला काय करतो? साफसूफ. ज्या झाडाला चांगली फळे यावी, चांगला बहार यावा, छाटले जातात. ते काय केले जातात? छाटले जातात की जास्त त्यांना अजून बहार यावा,
चांगल्या पद्धतीने फळं यावी म्हणून साफसूफ केली जाते, त्याच्यातले नको त्या गोष्टी काढून टाकल्या जातात, याला म्हणतात साफसूफ करणं. ज्या वेळेस तुम्ही फळ द्यायला लागतात ना, माझा परमेश्वर तुम्हाला अजून फळं कशी लागतील याच्यासाठी प्रयत्न करतो. आमेन. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं फळ द्यावं लागेल, नाही दिलं तर कापून टाकले जाल. हालेलुया. मग आपण कालच विचार केला की जर मग फळ द्यायचं आहे तर सेवा तर प्रत्येक जण नाही करू शकत, वचनाची सेवा प्रत्येक जण नाही करू शकत, प्रार्थना किंवा लोकांसाठी आरोग्याची प्रार्थना प्रत्येक जण नाही करू शकत, सुवार्ता प्रचार प्रत्येक जण नाही करू शकत, संदेशाचं दान प्रत्येकाला नाहीये. मग काय, मग आम्ही फळ कसं द्यावं? आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं मत्तई सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 14व वचन काय लिहिलेलं आहे? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश आहात. नीट लक्षात घ्या. तुम्ही कदाचित सेवक होऊ शकत नाही, तुम्ही कदाचित रेव्हरंड होऊ शकत नाही, तुम्ही बिशप होऊ शकत नाही, मंडळीचे पास्टर होऊ शकत नाही, पण बायबल म्हणतं तुम्ही प्रकाश होऊ शकतात. आमेन. प्रत्येक व्यक्ती काय होऊ शकतो? प्रकाश. लहान लेकरं सुद्धा, तरुण लेकरं सुद्धा, जे वयस्कर आहेत ते सुद्धा, बहिणी सुद्धा, प्रत्येक जण प्रकाश होऊ शकतो. आमेन. आमेन. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही प्रकाश व्हावं. आमेन. परत एकदा वाचा तेच वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बघा येशू काय म्हणतो? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे येशूला माहिती तुम्ही कोण आहात, पण बऱ्याचदा आपल्यालाच माहिती नसतं आपण कोण आहोत. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? देवाला चांगलं माहिती आहे की तुम्ही कोण आहात, म्हणून येशू लोकांना काय म्हणतो? तुम्ही जगाचा काय आहात? अरे पण जे प्रकाश आहेत त्यांनाच माहिती नाही आम्ही काय आहोत? प्रकाश आहोत. कळतंय का? जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, जोपर्यंत मला कळत नाही की मी प्रकाश आहे, तोपर्यंत मी प्रकाश देऊ शकणार नाही. माझ्या खिशामध्ये बॅटरी आहे, काय आहे समजा? बॅटरी आहे, पण मला माहितीच नाही ही काय आहे? बॅटरी आहे. तर तुम्ही तिला प्रकाशित कराल का? तुम्ही तिचा उपयोग करू शकतात का? जे काही तुमच्याकडे आहे ना त्याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. आमेन. जे तुम्हाला देवाने दिलेलं आहे ना ते माझ्याकडे आहे याचा विश्वास तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर मला त्या गोष्टीची जाणीव नसेल, मला त्या गोष्टीचा विश्वासच नसेल, तर देऊन सुद्धा फायदा नाहीये. हालेलुया. येशू म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बरोबर आहे प्रभू, आम्ही जगाचा प्रकाश आहोत, पण प्रॉब्लेम हा आहे देवाला माहिती आहे पण मला माहिती नाही. जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीची जाणीव होत नाही ना, तुम्ही प्रकाश देऊ शकत नाही. हालेलुया. परमेश्वराने बनवताना कोणालाच कमी बनवलेलं नाही, प्रत्येकाला देवाने काही ना काही देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि याचं एक उत्तम उदाहरण बायबल मध्ये दिलेलं आहे, वाचून घेऊ आपण परमेश्वराचं वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 14 पासून पुढे वाचा. मत्तई 25 वचन 14 पासून पुढे. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. आपल्या दासांना बोलून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. हालेलुया. कुठे जाणाऱ्या व्यक्तीने? परदेशी. बोला, कुठे जाणाऱ्या माणसाने? परदेशी. मला एक सांगा, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगातून वर घेतला गेला त्याचे सगळे शिष्य त्याला बघत होते. बरोबर आहे ना? मग येशूने त्यांना काय सांगितलं? मी चाललोय, टाटा, बाय बाय, गुड नाईट, आता आराम करा, आता मी तुमच्या सोबत राहणार नाही आणि परत तुम्हाला घ्यायला येईल. एवढंच बोलला का प्रभू? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जाताना त्यांना काय सांगितलं? येशू ख्रिस्त जेव्हा वर घेतला गेला, स्वर्गात घेतला गेला, सगळे शिष्य त्याला पाहत होते की येशू वर चाललाय. आणि जाता जाता प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? बायबल मध्ये काय लिहिलेलं? तुम्ही जा आणि संपूर्ण राष्ट्रांना, संपूर्ण जगाला सुवार्तेची काय करा? घोषणा करा. आमेन. कळतंय का तुम्हाला? येशू ख्रिस्ताने जाताना सगळ्यांना हे वचन आणि ही आज्ञा देऊन ठेवलेली आहे. आमेन. याचा अर्थ तुम्ही स्वस्थ बसू शकत नाही. प्रभू म्हणतो मी परत येईल, पण मी येण्याच्या अगोदर तुम्ही जाऊन सगळ्या राष्ट्रांना सुवार्तेची काय करा? घोषणा करा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वर गेला ना, या दाखल्याप्रमाणे आहे ते की एका परदेशी जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या दासांना काय केलं? बोलावलं. बोला, काय केलं? बोलावलं. आणि मग पुढे वाचा. आणि आपली मालमत्ता सोपवून दिली. आणि आपली मालमत्ता सोपवून दिली. आमेन. मालमत्ता कशाला म्हणतात? मालमत्ता कशाला म्हणतात? कशाला? पैसा. हालेलुया. जी उत्तम वस्तू आहे
जिला मोल आहे, जी संपत्ती आहे, जी मालमत्ता आहे, जिला किंमत आहे, ती त्या दासाने कोणाला सोपवून दिली? आपल्या चाकरांना. मला कोणाला सोपवून दिली? आपल्या चाकरांना. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात घेतला गेला ना, तर येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना एक अमूल्य मालमत्ता सोपवून गेला. आमेन. की येशू ख्रिस्ताने सांगितलं की जाऊन या जगाला सुवार्तेची काय करा? घोषणा करा. का माहिती का? देवाला माहितीये, बघा परमेश्वराच्या नजरेमध्ये सोन्याची किंमत नाहीये, म्हणून सोनं कुठे ठेवलंय? पायाच्या खाली. लक्षात घ्या, मनुष्य आणि देव याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. ज्याला तुम्ही किंमत देता, देव त्याला किंमत देत नाही. आणि ज्या गोष्टीला परमेश्वर किंमत देतो त्याला तुम्ही किंमत देत नाही. तुम्हाला माहितीये, देवाची मालमत्ता पैसा नाहीये, देवाची मालमत्ता सोनं चांदी नाहीये, देवाची मालमत्ता प्रॉपर्टी नाहीये. परमेश्वराची मालमत्ता तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. देवाची मालमत्ता आत्मे आहेत. हालेलुया. परमेश्वराने एकुलत्या एका पुत्राला ह्या जगामध्ये यासाठी पाठवलं की परमेश्वराची मालमत्ता त्या पुत्राने जिंकून घ्यावी आणि परत मिळवावी. आमेन. म्हणून या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जो दृष्टांत दिलेला आहे ना, त्या दृष्टांताकडे नीट लक्ष द्या. येशू म्हणतो, एका परदेशी जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या चाकरांना बोलवलं आणि त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. बोला, आपली मालमत्ता. जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांसमोर वर उचलला गेला ना, तर जाता जाता तो गप राहिला नाही. येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुम्ही जा आणि संपूर्ण जगाला सुवार्तेची काय करा? माझ्या नावाने, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने काय द्या? लोकांना बप्तिस्मा द्या. आमेन. कारण देवाला माहिती होतं खरी मालमत्ता कोण आहे. हालेलुया. परमेश्वराला सोनं किमतीचं नाहीये. माझ्या देवासाठी पैसा महत्वाचा नाहीये. माझ्या देवासाठी मौल्यवान वस्तू महत्वाच्या नाहीये. माझ्या देवासाठी तुमचे आत्मे महत्वाचे आहे. हालेलुया. परमेश्वरासाठी जर सगळ्यात मौल्यवान वस्तू जर काही असेल या जगामध्ये, तर ते तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. देवाला माहिती की तुमची किंमत काय आहे. लक्षात घ्या. लक्षात घ्या प्रियांनो, परमेश्वराने तुमचे आत्मे जिंकण्यासाठी, तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी एखादा कोकरू नाही कापलं, एखादा बकरा नाही कापला, तर तुम्हाला माहितीये परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला देऊन टाकलं. आमेन. येशूने त्याचं रक्त सांडलेलं आहे, त्याचा प्राण दिलेला आहे, त्याचं शरीर दिलेलं आहे. देवाकडे सगळ्यात मौल्यवान वस्तू होती काय? त्याचा एकुलता एक पुत्र. आमेन. समजतंय का? तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल, मोबाईल असेल, फ्रीज असेल, सोनं असेल, पैसा असेल, मौल्यवान वस्तू असतील, गाडी असेल, सगळ्या गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी एकीकडे आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सांगितलं एखाद्या व्यक्तीने, एक तर तू तुझ्या मुलाला निवड, एक तर तुझ्या घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तूंना निवड, तर तुम्ही काय निवडाल? तुम्ही लेकराला निवडाल का मौल्यवान वस्तूंना निवडाल? बोला बोला, कोणाला निवडाल? कारण तुम्हाला माहिती आहे, ह्या मौल्यवान वस्तू कमवता येतील, या परत मला भेटू शकतील. पण लेकरू जर एकदा गेलं तर भेटणार, हे जर गमावलं गेलं तर परत मिळणार. देवासाठी स्वर्ग आणि स्वर्गातल्या मौल्यवान वस्तू महत्वाच्या नव्हत्या, तर परमेश्वरासाठी त्याचा एकुलता एक मुलगा हा महत्वाचा होता. पण ज्या वेळेस परमेश्वराला कळलं ना की ह्या आत्म्यांचा उद्धार व्हायला पाहिजे, मजपाप्यासारख्या व्यक्तीचा उद्धार व्हायला पाहिजे, तर परमेश्वराने स्वर्गातल्या मौल्यवान वस्तू नाही, स्वर्गातले देवदूत नाही, स्वर्गातले स्वर्गदूत नाही, तर स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला, ज्याच्यावर तो अधिक प्रेम करायचा, ज्याच्यासाठी सर्वात मौल्यवान तो होता, त्या येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. सर्वोत्तम गोष्ट त्यांनी स्वर्गातली तुम्हाला आणि मला दिलेली आहे, कारण देवाला माहिती तुमचं मोल अधिक आहे. आमेन. तुम्ही देवाची मालमत्ता आहात, जी सैतानाने चोरून घेतलेली आहे. ही कोणी चोरलेली आहे? जगात जेवढेही लोक आहेत ना, ही देवाची मालमत्ता आहे. बोला, कोणाची मालमत्ता आहे? पण चोर कोण आहे? बोला, चोर कोण आहे? म्हणून तर बायबल मध्ये म्हटलेलं आहे ना की पूर्वीपासून, प्रारंभापासून स्वर्गावर आक्रमण होत आलेली आहे. काय म्हटलेलं आहे? स्वर्गात काय होत आलेली आहे? आक्रमण होत आलेली. याचा अर्थ काय होतो? स्वर्गात आक्रमण म्हणजे काय? स्वर्गातल्या वस्तू नाही चोरल्या सैतानाने, पण जी बहुमूल्य मालमत्ता देवाची होती ना, जी स्वर्गात जायला पाहिजे, ते सगळं त्याने चोरून 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 त्या ठिकाणी नाशाकडे नेलेलं आहे. हालेलुया.
सैतानाला तुमच्या पैशाशी घेणं देणं नाहीये, सैतानाला तुमच्या संपत्तीशी घेणं देणं नाहीये, सैतानाला तुमच्याशी घेणं देणं आहे. हालेलुया. सैतानाला माहिती देवाच्या नजरेमध्ये तुम्ही मूल्यवान आहात. सैतानाला माहिती परमेश्वराच्या नजरेमध्ये तुमची किंमत जास्त आहे. म्हणून सैतान तुम्हाला त्या ठिकाणी पापात पाडू इच्छितो आणि तुमचा नाश करू इच्छितो. तुम्हाला माहितीये, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गात उचलला गेला तर शिष्यांना त्याने सांगितलं, जे त्याचे विश्वासणारे होते त्यांना सांगितलं, जे त्याचे अनुयायी होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, जा आणि संपूर्ण जगाला सुवार्तेची काय करा, घोषणा करा. माझ्या नावाने त्यांना काय द्या, बाप्तिस्मा द्या. आमेन. कारण देवाला माहिती होतं, ही माझी मालमत्ता मी तुम्हाला सोपवून जात आहे. आमेन. जेवढे देवाचे दास या ठिकाणी बसलेले आहेत ना, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभूने तुम्हाला आणि मला फार मोठी मालमत्ता सोपवलेली आहे. देव याचा हिशोब घेईल. हालेलुया. परमेश्वर याचा हिशोब घेईल. तुम्हाला जर परिवार परमेश्वराने दिलेला आहे ना, तर त्या परिवाराचा सुद्धा हिशोब परमेश्वर घेईल. कारण ती सुद्धा देवाने दिलेली काय आहे, मालमत्ता आहे. बायबल म्हणतो स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 3 मध्ये, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचे फळी त्याची धन, देणगी, मालमत्ता. तुमची लेकरं तुमची मालमत्ता आहे. लक्षात घ्या, परमेश्वर त्याचा हिशोब घेईल जे देवाने तुम्हाला दिलेला आहे. म्हणून परमेश्वराने हा दाखला दिला, प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला दिला की एक व्यक्ती परदेशी जात होता, त्याने आपल्या चाकरांना बोलवलं आणि आपली मालमत्ता त्यांना सोपवून दिली. पुढे वाचा. एकाला त्याने 5,000 रुपये. बायबल म्हणतं त्या चाकरांना वाटताना त्याने कसं वाटलं, नीट लक्ष द्या. जर तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश आहोत, तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, जर स्वतःला तुम्ही विश्वासू म्हणतात, जर स्वतःला तुम्ही ख्रिस्ती म्हणतात, तर हे वचन तुम्हा प्रत्येकासाठी आहे. बायबल म्हणतं त्याने प्रत्येकाला बोलवलं आणि आपल्या त्या दासांना त्याने काय म्हटलं, परत वाचा ते वचन. एकाला त्याने 5,000 रुपये. एकाला त्याने किती हजार रुपये दिले, 5,000 रुपये दिले. पुढे एकाला 2,000. एकाला 2,000 दिले. व एकाला 1,000. व एकाला किती दिला, 1,000. शून्य कोणाला दिला, काहीच दिलं नाही असं कोणी आहे का, नाही. एकाला किती दिले, 5. एकाला 2 आणि एकाला 1. पण दिलंच नाही असं कोणी आहे का, नाही. याचा अर्थ प्रत्येकाला दिलेलं आहे. हालेलुया. तुम्ही म्हणू शकत नाही की देवाने मला काही दिलं नाही. प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही दिलेलं. एखाद्याला जास्त दिलं असेल, एखाद्याला थोडं कमी दिलं असेल आणि एखाद्याला अजून कमी दिलं असेल, पण दिलेलं आहे. पण ओळखता येत नाही. आपल्याला वाटतं काहीच दिलं नाहीये. बायबल म्हणतो तुम्ही जगाचा काय आहात, प्रकाश. प्रत्येकाला दिला गेला आहे. आमेन. देवाला माहिती मी दिलेलं आहे, देणाऱ्याला माहिती मी दिलेलं आहे, पण घेणाऱ्याला माहिती नाही. प्रॉब्लेम हा आहे. हालेलुया. बायबल म्हणते एकाला त्याने 5,000 दिले, एकाला त्याने 2,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. पुढे वाचा. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे असे दिले. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. आमेन. परमेश्वर तुमची योग्यता पाहून तुम्हाला देतो. परमेश्वर योग्यतेनुसार दान वरदान वाटतो. परमेश्वर योग्यतेनुसार तुम्हाला त्याच्या कार्यासाठी उपयोगी करतो, पण देतच नाही असं नाहीये. हालेलुया. प्रत्येकाला देव काही ना काही दान, काही ना काही परमेश्वराने तुमच्यामध्ये ठेवलेलं आहे. हालेलुया. असं होऊ शकत नाही की तुमच्यामध्ये काही नाही. तुमच्यामध्ये परमेश्वराचा प्रकाश आहे प्रियांनो. आमेन. हा, फक्त तुम्हाला शोधावं लागेल. बोला, काय करावं लागेल, तुम्हाला त्याची जाणीव करावी लागेल की हा मी प्रकाशित आहे, हा मी देवाचा प्रकाश आहे. पुढे वाचा. आणि तो परदेशी गेला. तो परदेशी गेला ज्याला 5,000 मिळाले होते. आता बायबल म्हणतं ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्याचा व्यापार केला. त्याने व्यापार केला. मला काय केला त्याचा व्यापार. काही लोक असतात ज्यांना देवाने प्रकाशित केलेलं आहे, ज्यांचा उद्धार झालेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ते गप बसत नाही. त्यांना वाटतं मी काहीतरी करावं प्रभूसाठी. लक्षात घ्या, ज्या दिवशी विश्वासणाऱ्या व्यक्तींना वाटायला लागतं मी प्रभूसाठी काय करावं, तिथून परमेश्वर तुमचा उपयोग करायला सुरुवात करतो. आमेन. पहिले वाटणं गरजेचं आहे. बोला, काय गरजेचं आहे. 5,000 ज्याला भेटले होते ना, त्याच्या मनात विचार आला की मी याचा काय करेल, व्यापार. बोला, काय करेल. 5,000 तसेच ठेवणार नाही, तर त्या 5चे 10 कसे होतील याचा मी प्रयत्न करेल. आमेन. लक्षात घ्या, देवाने तुम्हाला जर निवडलं, परमेश्वराने जगापासून जर तुम्हाला वेगळं केलंय ना, तर मला प्रभूसाठी काहीतरी करावं लागेल. मला प्रभूने जर प्रकाशित केलेलं आहे, तर तो प्रकाश जगापर्यंत न्यावा लागेल. जोपर्यंत माझ्या मनामध्ये इच्छा नाहीये, मी काही करू शकत नाही. हालेलुया. बऱ्याचदा आपल्याला, मला एक सांगा ना, लेकरांसाठी मी काही करावं मला वाटतं,
पत्नीने पतीसाठी काहीतरी करावं तिला वाटतं, पतीने पत्नीसाठी काहीतरी करावं तिला वाटतं, लेकरांनी आईबापांसाठी काहीतरी करावं त्यांना वाटतं, पण देवासाठी मी काय करावं हे कोणालाच वाटत नाही. कळतंय का? आपल्याला काय वाटतं माहिती का? देवाने माझ्यासाठी करावं हे देवाचं काम आहे, पण मी देवासाठी काही करावं हे कोणालाच वाटत नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना तिथून परमेश्वर तुमचा उपयोग करेल. आमेन. तर आपली अडचण ही आहे की आपल्याला वाटत नाही, आपल्याला त्या गोष्टी वाटत नाही. वाटू द्या. आमेन. कारण तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश आहात. देवाला माहितीये तुमच्यामध्ये प्रकाश आहे, देवाला माहिती तुमच्यामध्ये वेगळेपण आहे, देवाला माहिती. बायबल म्हणतं, परत एकदा वाचा उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 4. उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 4. देवाने प्रकाश पाहिला, देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला की तो चांगला आहे. आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून, परमेश्वराने प्रकाश व अंधकार एकमेकांपासून काय केले? वेगळे केले. बोला, काय केले? वेगळे केले. देवाने तुम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे, अंधारातून परमेश्वराने तुम्हाला वेगळं केलेलं आहे. तर ते वेगळे पण तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. हालेलुया. पहिले तुम्ही अंधार होता असं त्या ठिकाणी एफिसकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे. पूर्वी तुम्ही अंधकार होता, पण आता काय झालेले आहात? प्रकाश. मग अंधकार असताना सगळं अंधार होतं, पण आज प्रकाश झाले तर उजेडात आलेले आहात. आमेन. तर पहिल्या जीवनामध्ये आणि आताच्या जीवनामध्ये फरक दिसला पाहिजे. पहिले जो मी होतो तो मी आज नाहीये, याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन दिसलं पाहिजे, कारण परमेश्वराने मला प्रकाशात आणलेले. बायबल म्हणतं, देवाने अंधकार व प्रकाशांना एकमेकांपासून काय केले? वेगळे केले. हालेलुया. तर ते वेगळेपण आपल्या जीवनामध्ये दिसायलाच पाहिजे. आमेन. कारण माझ्या परमेश्वराने तुम्हाला प्रकाशित केलेला आहे. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, एकाला 5,000 दिले, त्याने त्याच्यावर व्यापार केला. पुढे वाचा. आणखी 5,000 मिळवले. आणि किती मिळवले? अजून 5,000. म्हणजे 5,000वर तो खुश राहिला नाही, मला अजून पाहिजे. आमेन. मी अजून मिळवून देईल, मी अजून कमाई करेल, मी याच्यावर अजून मिळवेल. म्हणून त्याने 5चे 10 केले. हालेलुया. लक्षात घ्या, प्रभू मध्ये अशा पद्धतीने जगू नका की जेवढं आहे ना बस त्याच्यातच मी समाधानी, अधिक मिळवण्याचा प्रयत्न करा. आमेन. तुम्हाला माहिती, याकोब आणि एसाव परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे कोणाचे मुलं होते? याकोब, एसाव. इसाकाचे. बोला, कोणाचे? इसाक कोणाचा मुलगा? अब्राहमाचा मुलगा इसाक. आणि इसाकाचे 2 मुलं होते, याकोब आणि. तुम्हाला माहिती, याकोब आणि एसावाचा विशेष वैशिष्ट्य काय होतं? ते दोघं एकाच वेळी जन्माला आले होते, ते जुळे होते. काय होते? बोला, दोघं भाऊ काय होते? एकाच वेळेस ते आईच्या पोटात होते. आमेन. आता अडचण ही आहे की लक्षात घ्या, जुळे जरी असले ना तरी जो पहिले जन्माला येतो तो मोठा असतो. हालेलुया. वास्तविक जन्म दोघांचा सोबतच आहे पोटामध्ये, पण जगामध्ये मोठा कोणाला म्हटलं जातं? ज्याचा जन्म पहिले होतो. आमेन. तर बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, हा जो याकोब आहे ना, हा मध्ये पोटामध्ये असताना धडपडत होता की मला पहिले बाहेर यायचंय. हालेलुया. तर बायबल असं म्हणतं, पण चुकून एसावाचा जन्म झाला आणि त्याच्या हातात याची टाच होती. कोणाची? याकोबाने कोणाची टाच धरलेली होती? दुसऱ्या पोराने, एसावाची, त्याच्या भावाची. टाच धरणं याचा अर्थ काय होतो? की मला पुढे जायचंय. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. हा याकोब जो होता ना, बाळ असतानाच आईच्या पोटामध्ये याला इच्छा होती की मी पहिला असावं, कारण त्याला माहिती पहिल्यापणाचा आशीर्वाद मोठा आहे. आमेन. समजतंय तुम्हाला? समजतंय का? बायबल असं म्हणतं, जेव्हा हे तरुण झाले, मोठे झाले ना, याकोबाच्या डोक्यात नेहमी ही खंत होती, मी पहिला का नाही जन्मलो, कारण मला पहिला आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. पण ते शक्य नव्हतं, कारण जन्म झालेला होता. वयाने किंवा जर जगिक रीतीने बघायला गेलं तर याकोब लहान आणि एसाव मोठा होता. मग एके दिवशी काय झालं, याकोब जो होता तो मस्त वरण बनवत बसलेला होता, मसुरीचं लाल लाल वरण त्याने तयार केलं. आणि एसाव शिकारीला गेला होता. कुठे गेला होता? हा मोठा भाऊ शिकारीला गेला होता, बायबल म्हणतं. पण त्याला शिकार सापडली. दिवसभर उन्हातानात फिरून फिरून थकला, भूक लागलेली होती, व्याकुळ झालेला होता. आणि आला आणि एसावाला म्हणतो, याकोबाला म्हणतो, मला त्या वरणातून काहीतरी खायला, जे तांबडं दिसतंय ना त्याच्यातून मला काहीतरी खायला दे. याकोब काय म्हणतो त्याला? असं देणार? तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क पहिले मला दे, लगेच मी तुला खायला देतो. हालेलुया. आता एसावाला काय वाटलं, बोलल्याने काय होणार आहे का? चल दिला तुला, काय होणार आहे का? असं एसावाला वाटलं. पण तुम्हाला माहिती एसा काय बोलला? मला त्या ज्येष्ठपणाच्या हक्काचं काय करायचंय? मला काय लागलीये? भूक. मला काय लागलीये?
तुम्हाला माहिती, सहज एसावाने तो ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला देऊन टाकला, तिथूनच परमेश्वराने याकोबाला आशीर्वादित केलं. आमेन. कारण याकोबाला जाणीव होती ज्येष्ठपणाचा अधिकार जो आहे त्याच्यात किती मोठे आशीर्वाद आहे. एसावाला त्या गोष्टीची जाणीव, एसावाला आयता भेटलेला होता तरी जाणीव नव्हती, पण याकोबाला भेटलेला नव्हता, त्यांनी प्राप्त करून घेतला. आमेन. आमेन. ज्यांना इच्छा असते ना की मी प्रभूसाठी काहीतरी करावं, ते देवाकडून मागून घेतात आणि प्राप्त करून घेतात. आणि ज्यांना दिलेलं असतं ना ते उपयोग करत नाही. का? कारण त्यांना इच्छाच नाही मी प्रभूसाठी काहीतरी करावं. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो, जे देवाने तुम्हाला दिलेले ना ते वाढवण्याचा प्रयत्न करा. आमेन. प्रभूने तुम्हाला प्रकाशित केलेलं आहे, तो प्रकाश जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आहे त्या स्थितीमध्ये जगू नका, आहे त्या स्थितीमध्ये राहू नका, कारण परमेश्वराने तुम्हाला केवळ याच्यासाठी निवडलेलं नाही. आमेन. आमेन. हालेलुया. मी म्हणतो जास्त काही करू नका, पण भूत तरी तुम्हाला घाबरली पाहिजे, एवढं तरी जगा. कोण घाबरली पाहिजे? सैतानाने तरी तुम्हाला आणि मला घाबरावं ना केवढं, एवढं तरी आत्मिक जीवन जगा. आमेन. ज्या गावात तुम्ही जाल तिथून भूत तरी पडली पाहिजे. हालेलुया. जर त्या गावामध्ये भूत राहत असतील ना तर समजून घ्यायचं मंडळी त्या गावात राहून फायदाच नाहीये. कळतंय का? एकाच ठिकाणी अंधार आणि प्रकाश राहू शकत नाही. मग माझा विश्वास आहे, मी मागं बोरझरला होतो, बोरझरला मी त्यांना एक गोष्ट सांगितली, म्हटलं घाटाच्या वर पण चर्च आहे चरणमाळला आणि घाटाच्या खाली पण चर्च आहे बोरझरला, तरी सुद्धा ऍक्सिडेंट दर महिन्याला कुठं? घाटामध्ये. बोला कुठं? दर आठवड्याला ऍक्सिडेंट होतात त्या घाटामध्ये. म्हटलं का? वर पण चर्च आहे आणि घाटात ऍक्सिडेंट व्हायला नको, कारण याचा पण हिशोब परमेश्वर तुमच्याकडून घेईल. तुम्ही काय करत होते? कारण अनेक लोक नाश पावले, अनेक लोक मेले, सैतानाने अनेकांचा घात केला. मंडळी म्हणून तुमचं काम काय? जर तुमची मंडळी एखाद्या ठिकाणी असेल, मी सांगतो अंधाराला जागा भेटायला नको, सैतानाला जागा भेटायला नको, तिथं भूतांनी आवाजच पळून जायला पाहिजे ज्या ठिकाणी देवाची जिवंत मंडळी. आमेन. कारण बायबल म्हणतं, पेत्रा या खडकावर मी माझी मंडळी स्थापित करीन, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. आमेन. ज्या गावात ख्रिस्ती मंडळी आहे ना, मी म्हणतो तिथं भूताची कामं चालायलाच नको, तिथं करणीच्या गोष्टी व्हायलाच नको, तिथं कोणाला सैतानी दुष्ट आत्म्याने ग्रसित करायलाच नको. कारण कोणाची मंडळी आहे? बोला, कोणाची मंडळी आहे? देवाची. जर तुम्ही प्रकाशित असाल ना तर मी तुम्हाला सांगतो, गावात भूत अजिबात थैमान घालणार नाही, कोणालाच त्रास देणार. पण अडचण ही आहे की आम्ही त्यांना पण मित्र बनवून ठेवलेला आहे. कोणाला? भूतांना. बोला, कोणाला? त्यांना म्हणतो तू पण राहा, मला पण राहू दे. जिओ और जिने दो. ख्रिस्ती लोकांचं तत्व आहे, जिओ और जिने दो. तू पण जग, आम्ही पण जगतो, आम्ही तुला त्रास देणार नाही, तू आम्हाला त्रास देऊ. प्रॉब्लेम आहे आपला. हालेलुया. ख्रिस्ती लोकांचं म्हणणं एवढंच आहे सैतानाशी, काय मला त्रास द्यायचा, बाकी कोणाला काय करायचं ते कर. हालेलुया. मी चर्च मध्ये याच्यासाठी येतो की मला त्रास व्हायला, बाकी कोणी मेला पापात मला काही घेणं देणं, कोणामध्ये भूत घुसलं नाही ना तरी मला काही घेणं देणं नाही, फक्त माझ्यात घुसायचं. अरे ख्रिस्ती लोकांना, वा रे वा, तुमचं आत्मिक जीवन. आमेन. मला करणी व्हायला नको, मला कोणी मूठ मारायला नको, मेली विद्या माझ्यावर कोणीतरी करायला नको, बाकी दुसऱ्यावर केली तरी मी सुरक्षित राहायला पाहिजे. आमेन. मग ते भूत काय विचार करतात, चाल याचं म्हणणं आहे ना, याला काही नाही करायचं, बाकी कोणाला. पण तो म्हणे ठीक आहे ना, जिओ और जिने दो. हालेलुया. ते पण त्यांचं काम करतात नाही, आपण पण आपलं काम करतोय एकाच गावात राहून. हालेलुया. भूतांना म्हणतो तुम्ही पण राहा आणि आपण म्हणतो आम्ही पण राहतो. वारे असं चालणार, एक तर अंधार राहील, एक तर प्रकाश राहील. आमेन. जर देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचा काय आहात, तर त्या ठिकाणी केवळ काय दिसला पाहिजे? अंधार तिथं दिसायला, सैतानाची कामं तिथं दिसायला, अंधकाराची कामं त्या ठिकाणी दिसायला. मी सांगतो, कोणतेही देवाला न ओळखणारे जरी व्यक्ती असतील ना, मी म्हणतो आपल्या गावाच्या सीमेमध्ये सैतानाला प्रवेशच बंद पाहिजे. आमेन. माहिती का तुला? प्रार्थनेचे कोट तयार करा. हालेलुया.
प्रार्थनेचे टोल नाके बांधा की जेणेकरून सैतानाला आतमध्ये शिरता येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, जर देवाची मंडळी प्रकाशित झाली, जर देवाची मंडळी आत्म्याने पेटली ना, मी तुम्हाला सांगतो तुमच्या एरियामध्ये सैतान अजिबात प्रवेश करू शकणार. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. ही कोणाची इच्छा आहे? पण आपलं म्हणणं तसं नाहीये. तू पण जग आणि आम्हाला पण जगू दे. आम्ही फक्त चर्च मध्ये सुरक्षित आहोत, आम्ही आमच्या घरामध्ये सुरक्षित आहोत. दुसऱ्याच्या हातचं पाणी पिणार नाही, दुसऱ्याच्या घरी खाणार नाही, याच्या घरी जाऊ नको, याच्या हातातलं खाऊ नको, याचं हे करू नको, त्याचं ते करू. ख्रिस्ती लोक. हालेलुया. आपण फक्त आपल्या चर्च मध्ये सुरक्षित आहोत. लक्षात घ्या, बाहेर आपलं काही चालत नाही सैतानासमोर. लक्षात घ्या, याला ख्रिस्ती जीवन म्हणत नाही. येशू ख्रिस्त जेव्हा एखाद्या दुष्ट आत्म्याला काढायला जायचा ना, काहीच नाही बोलायचा, तरी तो दुष्ट आत्मा ओळखून घ्यायचा हा कोण आला. हालेलुया. आणि दुष्ट आत्मा अगोदरच ओरडायला लागायचा, काय, हे माझी वेळ अजून आलेली, मला आत्ताच नरकात टाकू. काढू नकोचा विषय नव्हता, डायरेक्ट कोणता विषय होता? नरकात टाकू नको. आमेन. कारण दुष्ट आत्म्यांना माहिती होतं याला अधिकार आहे नरकात टाकण्याचा. आमेन. म्हणून ते कोणाकडे विनंती करायचे? कोणाकडे? येशूकडे. आपलं तसं नाहीये. आपण म्हणतो माझ्यातून निघ, कुठं पण जा, आमच्या मंडळीतून निघ, मग बाकी कोणामध्ये का घुसत नाही, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. येशू ख्रिस्ताने दुष्ट आत्मे काढले पण माणसात घुसू दिले नाही. दुष्ट आत्म्यांना बी माहिती होता कोणत्याच माणसात घुसू देणार नाही. मग ते शेवटी काय म्हटले? कुठं जाऊ? कुठं जाऊ? डुकरात. बोला, कुठं जाऊ? त्यांना त्यांची लायकी कळून गेली. हालेलुया. सैतानाला त्याची लायकी कळून गेली. सैतान येशूला असं नाही म्हटला की याच्यातून निघतो दुसऱ्यामध्ये जातो. बिलकुल नाही. सैतान म्हटला मी याच्यातून निघतो, आम्ही सैन्य आहोत, पण कशात जाऊ? डुकरांमध्ये. बोला, कशात जाऊ? येशू म्हटला जा, माणसात राहायचं, मनुष्यात राहायचं, कारण ही माझी प्रॉपर्टी आहे. आमेन. ही माझी मालमत्ता आहे. हालेलुया. माझ्या देवाने निर्माण केलेली ही निर्मिती आहे, याच्यामध्ये तुला राहण्याचा अधिकार नाही. डुकरांमध्ये जायचं तर जा, तुम्ही पण डुकर जा. सैतानाला म्हटलं तुम्ही पण काय आहात, तुमची तीच लायकी आहे, तुम्ही जा डुकरांमध्ये. समजते तुम्हाला काय सांगतोय मी? जर तुमच्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला दुष्ट आत्मा लागत असेल तर अडचण त्या व्यक्तीची नाही, अडचण मंडळीची आहे. जर तुम्ही देवाची मंडळी आहात ना, तर तुमचा प्रकाश किमान तुमच्या गावात पडायलाच पाहिजे. हालेलुया. मी दुसऱ्या गावांबद्दल नाही म्हणते, मी आजूबाजूच्या 4 गावांबद्दल नाही म्हणते, मी कामोद बद्दल म्हणते. जर ही कामोदची मंडळी आहे ना, तर कामोदच्या वस्तीमध्ये तरी दुष्ट आत्मा कोणाला लागायला, जर लागत असेल तर याचा अर्थ कमी तुम्ही पडताय. हालेलुया. याचा अर्थ असा होतो सैतान तुम्हाला घाबरत नाही. मी तेच म्हणतोय ना, प्रकाश त्याला म्हणतात. किमान कोणी घाबरायला पाहिजे तुम्हाला? सैतानाने. बोला, कोणी घाबरायला पाहिजे? कारण तुम्ही कोणाची प्रजा आहात? सकाळी शिकलो आपण, तुम्ही कोणाची प्रजा आहात? प्रकाशाची प्रजा आहात. आमेन. आणि सैतानाला माहिती पाहिजे की तुम्ही कोणाची माणसं आहात. हालेलुया. पण तुमच्या नादी लागताना त्यांनी तुम्हाला घाबरलं पाहिजे. आमेन. म्हणून सैतानाशी डील करू नका, सैतानाला राहण्यासाठी जागा देऊ नका. बायबल म्हणून म्हणतं की सैतानाला जागा देऊ. मग कुठे जागा द्यायची नाही त्याला? चर्च मध्ये का गावात? चर्च मध्ये तो असा पण येणार नाहीये. हालेलुया. त्याला वचन ऐकायला आवडत, त्याला प्रार्थना ऐकायला आवडत, देवाची आराधना ऐकायला सैतानाला आवडत नाही. त्याला असं पण चर्च मध्ये यायला आवडत नाही. मग तो कुठं राहतो? देवाची इच्छा आहे त्याला जागा देऊ नका, घरात पण देऊ नका आणि गावात पण देऊ नका. आमेन. त्याची जागा तुटली पाहिजे. हालेलुया. त्याचे गळ उद्ध्वस्त झाले पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमेन. देव तुमच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त तुम्हाला जाणीव पाहिजे की माझ्याद्वारे काय होऊ शकतं. आमेन. ज्याला 5,000 रुपये मिळाले ना, त्याने 5चे किती केले? 10. बोला, 5चे किती केले? व्यापार केला, कष्ट घेतले, श्रम घेतले आणि त्याने वाढवलं. आमेन. पुढे वाचा. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते, ज्याला 2,000 मिळाले त्यांनी आणखी 2,000 मिळवले. त्याने काहीतरी केलं, कसेही प्रयत्न केले, व्यापार केला, काय केलं, शेती केली, जे केले ते केली, पण त्याने 2चे किती केले? 4. 2चे किती केले? 4. पुढे वाचा. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते, परंतु ज्याला किती मिळाले होते? हे सगळ्यात काय आहे? कमी. बोला, सगळ्यात कमी. हालेलुया. ही सेवा कदाचित स्टेजवरची नसेल. आमेन.
हे स्टेजवाले जे असतात ना, हे 5,000 2,000 वाले आहेत. किती वाले? कारण यांना जास्त दिलंय, हिशोब पण जास्त घेतला जाईल. आमेन. 5 वाल्याने किती कमवले म्हटलंय? अजून 5 कमवले. द्यावे किती लागले परत? 10. 5 वाल्याला किती परत द्यावे लागले? 2 वाल्याला किती परत द्यावे लागले? 4. जेवढं जास्त देव देतो तेवढा जास्त हिशोब घेतो. आमेन. जर देवाने मला 5 दिले असतील ना, तर परमेश्वर माझ्याकडून हिशोब कितीचा घेईल? 5. मला जर देवाने 5,000 दिले असतील तर देव माझ्याकडून हिशोब कितीचा घेईल? 10. बोला कितीचा घेईल? जर मी स्टेजवर उभा राहतोय, जर मी वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंगा करतोय, जर देवाने मला दान वरदान दिलेले, जर मी संदेश त्या ठिकाणी सांगू शकतो, परमेश्वराने जर मला अधिक दिलंय ना, तर माझ्याकडून हिशोब सुद्धा कसा घेतला जाईल? अधिक. बोला कसा घेतला जाईल? हालेलुया. विचार करा, ज्याला जास्त देतो त्याचा हिशोब पण जास्त होईल. आमेन. पण आता सगळ्यात शेवटचा किती वाला आहे? 1,000. त्याला वाटलं आपला काही हिशोब होणार नाही. मंडळीतल्या लोकांना असंच वाटतं, आपला काही हिशोब होणार नाही. आपल्याला किती भेटलंय? फक्त 1,000. काहींना तर वाटतं मला काही दिलेलं नाही, पण असा कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. शेवटचं किती दिलंय? 1,000. आमेन. म्हणून हे 1,000 वाले जे असतात ना, झोपास काढतात. त्यांना वाटतं मला किती दिलंय? फक्त. मग काय करायचं त्या 1 मध्ये? व्यापार करायचा, शेती करायची, कशाला काय करायचं? त्यापेक्षा काय करायचं? वाचा पुढं. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर काय केला? लपवून ठेवला. मला काय केला? लपवून ठेवला. माझ्या जे आहे ते मी काय करून ठेवलंय? लपवून. देवाने मला जे दिलंय ते मी काय करून ठेवलंय? लपवून. दुसऱ्याला दाखवणार नाही, दुसऱ्याला देणार नाही. मला सुरक्षित ठेव. हालेलुया. देवाकडे आपली एकच प्रार्थना आहे. बोला काय? मला सुरक्षित ठेव. शेजारचा गेला खड्ड्यात, मला काही घेणं देणं नाही. जग जाऊ खड्ड्यात, मला काही घेणं देणं. सगळी मंडळी नरकात जाऊ दे, मला कुठे घे? स्वर्गात. हे किती वाले? 1,000. हालेलुया. जगाशी काही घेणं देणं राहत, सेवकाशी काही घेणं देणं राहत नाही. यांना काय पुढे काय चाललेलं याच्याशी काय? यांचं एकच म्हणणं असतं, प्रभू माझा नाश होऊ देऊ नको, मला आजारी पडू देऊ नको, मला संकटात राहू देऊ, मला कुठे घेऊन जा? सगळं जग पुढे जाऊ दे. अरे बोला, सगळं जग पुढे जाऊ दे, खड्ड्यात फक्त मला सांभाळ. हालेलुया. लपवून ठेवलंय. बोला काय केलंय? जे दुसऱ्याच्या उपयोगाचं, धन्याच्या पण उपयोगाचं आणि स्वतःच्या पण उपयोगाचं नाहीये. हालेलुया. आता हे 1,000 वाले किती असतील बरं? 1,000 वाले किती असतील? बरेच. हालेलुया. खड्डा करून लपवून ठेवणारे बरेच आहेत, जे दुसऱ्याला दिसू देत नाही, दुसऱ्याला चुकून पण सांगणार नाही मी ख्रिस्ती आहे. आमेन. त्यांच्या गावात बी माहिती नसतं बाकीच्यांना हा चर्चला जातो असं. हालेलुया. कारण बाहेर गेल्यानंतर तो कसा वागत नाही, तसा बोलत नाही, कारण लपून ठेवलंय. तुला काय केलंय? लपून ठेवलंय. दुसऱ्याला दिसू दे, स्वतःचा प्रकाश काय करून ठेवलाय? हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश. त्या वचनात असं लिहिलेलं आहे, मत्तई ऋषीवर्तमान जे 5 वचन 14 वचन आपण जर वाचलं, त्याच्या पुढचं वचन वाचा बरं. मत्तई 5 14 15 वाचा बरं. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. पुढे दिवठणीवर ठेवतात. दिवठणीवर ठेवला जातो, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. म्हणजे तो घरातल्या सर्वांना येणाऱ्या जाणाऱ्यांना काय देतो? प्रकाश. प्रकाश. बोला काय देतो? प्रकाश. याचा अर्थ दिवा झाकून ठेवला जात नाही, तर त्याचा प्रकाश कोणाला पडावा? सर्वांना. आमेन. आणि आपण काय करून ठेवलाय? झाकून ठेवलाय. हे स्वार्थी ख्रिस्ती आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी होऊ शकत नाही, कारण येशू स्वतःसाठी जगला नाही. येशू स्वतःसाठी जगला नाही, स्वतःसाठी मेला सुद्धा नाही. आमेन. आमेन. येशू कोणासाठी जगला? बोला येशू कोणासाठी जगला? आपल्यासाठी. बोला कोणासाठी जगला? स्वतःसाठी जगला का? नाही. तो कोणासाठी जगला? तो मेला कोणासाठी? माझ्यासाठी. आपल्यासाठी. हालेलुया. रक्त कोणासाठी सांडलं? माझ्यासाठी. उपास तापास कोणासाठी केले? माझ्यासाठी. हालेलुया. पायी पायी कोणासाठी फिरला? श्रम कोणासाठी केले? रात्रभर जागरण कोणासाठी केली? येशू ख्रिस्ताने जोही त्रास सहन केला तो कोणासाठी केला? माझ्यासाठी. आपण श्रम कोणासाठी करतो? कोणासाठी? बोला ना. लाज नाही वाटू द्यायची, आपण निर्लज्ज. बोला
आपण श्रम कोणासाठी करतो? जागरण कोणासाठी करतो? कष्ट कोणासाठी घेतो? रात्रभर पाणी शेतामध्ये कोणासाठी भरतो? हेच पास्टरनी सांगितलं नाईट प्रेयरला येतील, नाईट प्रेयरला बसू आपण रात्रभर, येतील? एवढा झाला पास्टर म्हणतील रात्रीचे काम काय, रात्री झोपायचं असतं का? पास्टर काय म्हणतो, रात्री काय करा? पाणी कशी काय भरतात रात्री शेतात? तेव्हा तुम्हाला नाही कळत की रात्र झोपायसाठी असते, पण तिथं काय असतो आपला फायदा. बोला काय असतो? फायदा. मग तिथं रात्री जागरण करतो आपण. हालेलुया. तिथं जागे राहतो आपण, बरोबर आहे ना? जिथं आपला फायदा आपल्याला दिसतो ना, तिथं आपल्याला त्रास होत, कष्ट होत. जिथं आपल्याला आवडतं ना, तिथं आपण काहीही त्रास सहन करायला तयार. मी विचार करतो, 2 तासाची मीटिंग, 3 तासाची मीटिंग असते तरी लोक कुरकुर करतात. पास्टरांनी आज अर्धा तास जास्त घेतला. पास्टरांनी किती तास जास्त घेतला? आणि उन्हाळ्यामध्ये लग्न असतात माहिती तुम्हाला? ख्रिस्ती लोकांचे काय असतात? उन्हाळ्यात कसं वातावरण असतं? थंड का गरम? आणि नवापूर पट्टा तर अजून कसा असतो? गरम ना. नवापूर पट्टा तर भयानक गरम असतो. असं वाटतं आपल्याला ते शद्रक मेषक अबेदनगोला भट्टीतच टाकून दिले. हालेलुया. शद्रक मेषक अबेदनगोला कुठे टाकलंय? त्या भट्टी सारखं तापलेलं असतं वातावरण. तरी सुद्धा लग्नाचा टाइम काय असतो सांगा मला? पत्रिकेमध्ये किती? 12. कोणतं लग्न 12 वाजता लागलं मला सांगा, त्याचा सत्कार करू. ख्रिस्ती लोकांचं म्हणतोय, विधर्मी लोकांचं बोलत नाही. ख्रिस्ती लोकांपैकी कोणाचं लग्न बरोबर 12 वाजता लागलं? लागलं आजपर्यंत? कितीला लागतं? किती? याच्या तोंडाच्या सोडू लागेल. किती वाजता लागतं? किती किती? 3, 4. लोकांना टाइम काय दिलाय? मास्टरांना टाइम काय दिलाय? कोणाच्या लग्न चालू मला माहिती, सगळे लबाड्या करतात. एक तर वरून एवढं उष्णता, एवढं ऊन, भर मंडप तापलेला असतो, आणि त्यातल्या त्यात किती वाजेपासून लोकांना बसून ठेवलेलं असतं? 12. हालेलुया. नवरदेवचा पत्ता राहत, नवरीचा पत्ता राहत, ज्यांनी लग्नाला बोलायला तो एक पण दिसत, आणि बिचारी मराठी मंडळी घामे घुमून तिथं बसलेली असते, वाट पाहत. आताच येतील, थोड्या वेळाने येतील. बिचारे पास्टर कोट घालून बसलेले असतात अजून भर उन्हाळ्यात, आणि स्वतःचं दुखणं कोणाला सांगू शकत? कारण उन्हाळ्यामध्ये काय घालून ठेवलाय? कोट. हालेलुया. 4 तास उन्हाच्या मंडपामध्ये कोट घालून ठेवणं जोक नाही. आणि वराडी मंडळी जे तुम्ही लग्नाला जातात ते मेकअप बिकअप करून, तयारी करून, लग्न 12चं असतं, तुम्ही 10ला जाऊन बसता. हालेलुया. 10ला नाही तर 11ला तर किमान जातातच, बरोबर आहे ना? 11 वाजेपासून तुम्ही वाट बघत असतात. कोणाची? नवरदेव आणि नवरीची. हालेलुया. किती वाजून जातात? किती? 4. किती तास झाले? किती तास झाले? 12, 1, 2, 3, 5 तास. किती तास? तरी कुरकुर नाही, तरी उठून जात नाही, कारण ही गोष्ट आम्हाला आवडणारी आहे. हालेलुया. बरं, आशीर्वादित झाले लग्नाने? सांगा ना. काहीतरी चांगलं शिकायला भेटलं, उलट शिकायला भेटलं खोटं कसं बोलायचं, की 12चा टाइम द्यायचा, लग्न किती वाजता लावायचं? ख्रिस्ती लोक लबाड्या करू नका. हालेलुया. लग्नात टाइमच 4 वाजेचा द्या. ज्याला यायचं तो येईल, तर नाही येणार, समजतंय का? पण लबाड्या करू नका. का? कारण तुम्ही देवाला पण आमंत्रण दिलेलं असतं लग्नाचं. कोणाला? रात्री मीटिंग घेतात ना, घेतात की नाही? आणि सगळे पास्टर वधूला वराला असे गुडघे टेकायला लावतात आणि हात ठेवतात आणि प्रार्थना करतात, प्रभू यांचं उद्या काय? जसं काना गावामध्ये तू होता ना, तसं ह्या लग्नामध्ये पण ये. मग देवपत्रिका पाहतो, कितीचा टाइम आहे? काय पाहतो? पत्रिका. आणि प्रभू पाहतो, अरे 12चा टाइम आहे, मला 11:45ला जावं लागेल. हालेलुया. आता परमेश्वर किती वाजेचा येऊन बसला? 11:15चा. आणि लग्न किती वाजता लागलं? 4. कोणाशी लबाड्या करतायत? लबाड्या कोणाशी? माणसाशी नाही, कोणाशी करतायत? कारण रात्रीच कोणाला आमंत्रण दिलं? देवाला. देव वाट पाहतोय, आताच लागेल, आताच येतील, आताच प्रार्थना करतील. काहीच यांना फरक पडत नाही. काय वाटतं तुम्हाला ख्रिस्ती लोकांना? आपण खरंच विश्वासू आहोत का? तिथं आपल्याला कंटाळा येत
आणि इथं अर्धा तास जास्त झाला की कुरकुर या पास्टरला काही कामधंदे नसतात, आम्हाला दुसरे कामं नाही का, घरी जाऊन स्वयंपाक करावा लागतो, हे करावं लागतं, ते अर्धा तास जास्त झाला कळत नाही का. आणि तिथं वितळायला लागले होते तुम्ही मेणबत्ती सारखे. हालेलुया. अजून थोड्या वेळ बसले असते तर कातडी गळून गेली असती तुमची त्या उन्हामध्ये, पण तरी सुद्धा कुरकुर केली नाही. तरी सुद्धा घाम पुसून तसेच बसले होते. सकाळी डिओ मारून आले होते आणि संध्याकाळी वास घ्या स्वतःचा, एकदम डुकरासारखा वास येतो त्या घामाने. हालेलुया. कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय? दिवसभर 5 तास घामामध्ये बसून इतका गंदा पटक वास तुमचा येतो, तो सगळा डिओ त्या घामामध्ये मिक्स झालेला असतो, तरी सुद्धा कुरकुर करत. आणि इथं अर्धा तास जास्त झाला, पास्टरला काही कळत. अरे ही गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल, समजते तुम्हाला? लग्नातून जा स्वर्गात. अरे बोला, मी म्हणत नाही जाऊ नका, पण तिथं कुरकुर करत नाही ना, इथं पण कुरकुर करू नका. आमेन. कारण ही गोष्ट तुमच्यासाठी आशीर्वादाची आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण प्रकाशित होत नाही, समजते तुम्हाला? म्हणून आपण प्रकाशित होत नाही. प्रकाशित व्हा. आमेन. 1000 ज्याला दिली त्याने काय केले? खड्डा खणून लपून ठेवले. बोला काय केले? खड्डा खणून देणार, कोणाला दाखवणार सुद्धा, कुठं ठेवले कोणाला कळू सुद्धा देणार, फक्त त्यालाच माहिती असतं कुठे. आमेन. जेव्हा धनी येईल ना त्याला गपचूप काढून देईल, हे घे तुझे मग तसेच ठेवलेले आहेत. हालेलुया. नीट लक्ष द्या, परमेश्वर तुमचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार. देवाने प्रत्येकाला आज्ञा दिली, तुम्ही जा संपूर्ण जगाला सुवार्थीची घोषणा करा. आमेन. तुम्ही लपवून ठेवू शकत नाही. नाही तर धनी आल्यानंतर पुढे काय होईल गंमत तुम्हाला माहिती आहे वचनामध्ये. वाचा बरं ते शेवटचं वचन डायरेक्ट. ज्याला 5,000 दिले त्याला काय केलं? 2,000. ते वाचा बरं. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून, जे आहे ते सुद्धा त्याच्याकडून काय केलं जाईल? काढून घेतलं जाईल. आमेन. माझ्या प्रभूने जर तुम्हाला प्रकाशित केलेलं आहे ना, तो प्रकाश जगाला दिसू द्या. नाही तर बायबल म्हणतो तो प्रकाश सुद्धा मी काय करेन? काढून घेईन. म्हणून बायबल म्हणतं, जो फाटा फळ देत नाही तो माझा पिता काय करतो? काढून टाकतो. आमेन. तुम्हाला फळ द्यावं लागेल, प्रकाश द्यावा, कारण देवाने प्रत्येकाला प्रकाशित केलेलं. हालेलुया. हालेलुया. देवाचे उपकार जे तुमच्यावर आणि माझ्यावर झाले ना, त्याची जाणीव होऊ द्या प्रियांनो. आमेन. आमेन. काही खूप कठीण गोष्टी नाहीयेत. तुम्हाला मी सांगतो, प्रभूने जे दिले ना ते सांभाळा आणि त्याची वाढ करा. आमेन. तुम्ही तुमची प्रार्थना करू शकतात ना, करा. मंडळीत नाही करू शकत, घरी करा, मनात करा, गुडघ्यावर करा. कोणी नाही बघणार नाही तरी बायबल मध्ये म्हटलेलं आहे प्रार्थना कशी करावी? दार बंद करून. बोला दार. की कोणी तुम्हाला पाहणार? फक्त तुम्हाला कोण बघेल? देव. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचा प्रकाश 4 दिशांना झळकेल. आमेन. प्रार्थना करणारा व्यक्ती कधीच लपून राहू शकत नाही. दानियल कुठं प्रार्थना करायचा? दानियल रोज कुठं प्रार्थना करायचा? त्याच्या घरामध्ये. बोला कुठं? त्याच्या घरामध्ये. पण दानियलाचं नाव कुठं झालं? पूर्ण बाबेल साम्राज्यामध्ये दानियल ओळखला गेला. आमेन. प्रार्थना कुठं करत होता? किती वेळेस? दिवसातून 3 वेळेस. पण त्याच्या घरातल्या प्रार्थनेमुळे दानियलाची कीर्ती जी होती ना, सगळ्या देशभरात पसरलेली होती. आमेन. राजाला सुद्धा माहिती होतं दानियल कोण आहे. आमेन. जो व्यक्ती प्रार्थना करणारा आहे ना, त्याचा प्रकाश कोणीच झाकू शकत, कोणीच लपवू शकत नाही. मी म्हणतो तुम्हाला काही मोठ्या जास्त गोष्टी करू नका. घरी दार बंद करा, गुडघे टेका, रोज 2 तास जरी प्रार्थना केली ना, तुमचा प्रकाश जगाला दिसल्याशिवाय राहणार. कारण बायबल म्हणतो तुम्ही जगाचा काय आहात. ही गोष्ट तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आमेन. आमेन. हा, ही गोष्ट प्रत्येक व्यक्ती करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, याच्यासाठी काही फार मोठं करण्याची गरज नाहीये. खूप ज्ञानी असण्याची गरज नाहीये, खूप बुद्धिवंत असण्याची गरज नाही, डिग्री प्राप्त करण्याची गरज नाही, शिक्षण घेण्याची गरज नाही, पैशाची गरज नाही, प्रतिष्ठेची गरज नाही. याच्यासाठी फक्त विश्वासाची गरज आहे. आमेन. फक्त गुडघे टेकण्याची गरज आहे, देवाकडे मागण्याची गरज आहे, परमेश्वरासोबत वेळ घालवण्याची गरज आहे. लपवून ठेवू. हालेलुया. त्याचा उपयोग करा. बोला त्याचा काय करा?
जे देवाने तुम्हाला दिले त्याचा काय करा, उपयोग करा. आमेन. खूप सुंदर गातात आपले ख्रिस्ती लोक. मी पाहिले बऱ्याच मंडळांमध्ये, इथंच नाही इथं पण गातात बऱ्याच ठिकाणी. देवाने एक गोष्ट सगळ्यांना चांगली दिलेली असते, आराधना खूप छान करतात. आमेन. पण आम्हाला आराधना कुठं करायला आवडते? कुठं? माईक असेल तर बरं वाटतं, स्टेज असेल तर. घरी करता का कधी? घरी तर देवाला तुमचा आवाज पण ऐकायला येत नाही, कशी गाणे म्हणतात. देवाने तुमचा आवाज फक्त माईकवर ऐकलेला आहे. कशावर? माईकवर. म्हणून देव तुमचा खरा आवाज ओळखतच नाही. जे आराधना करतात ना, जे गीत गातात ना, इथं गा, पण त्यांनीच गा जे घरात गातात. आमेन. जर तुम्ही घरात गात नसाल तर इथं पण गाऊ नका, कारण माझा परमेश्वर तुम्हाला इथं नाही ऐकू इच्छित, घरात ऐकू इच्छितो. हालेलुया. जेव्हा तुम्ही शेती करतात तिथं पण गाणे म्हणू शकतात, काम करतात तिथं पण गाणे म्हणू शकतात, प्रवास करतात तिथं पण गाणे म्हणू शकतात. त्याच्यासाठी स्टेजची गरज नाही, माईकची गरज, त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटची गरज. आराधक जो असतो ना, तो 24 तास आराधना करतो. आमेन. तो 24 तास काय करतो? तो कुठेही आराधना करू शकतो. हालेलुया. हा प्रियांनो, लक्षात घ्या. एवढं तर करू शकतात ना. गीत तर म्हणतात तुम्ही, चांगले म्हणतात ना, मग घरी पण म्हणा, शेतात पण म्हणा, जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस म्हणा. इथंच कशाला हाऊस करतात म्हणायची? इथं कारण मला कोण बघतं? इथं कोण बघतं? लोक. किती छान गाणे म्हणतो, वा वा वा, काय मस्त लिडिंग करतो. पण जेव्हा तुम्ही एकांतात म्हणतात ना, तुम्हाला कोण बघतो? देवगुला कोण बघतो? मनुष्य स्टेजवर गीत यासाठी गातो की त्याने लोकांनी त्याला बघावं. आणि एकांतामध्ये जो परमेश्वरासाठी गाणे म्हणतो ना, त्याला माहिती मला परमेश्वर बघत आहे. हालेलुया. तो देवाला दाखवण्यासाठी गातो. आमेन. आमेन. एवढं तर करू शकतात की नाही? अरे बोला. हालेलुया. मग गीत गाणारे तर पुष्कळ आहेत. कसं काय म्हणतात तुम्हाला देवाने काहीच दिलं नाही? खूप दिलंय तुम्हाला, पण तुम्हाला वापरायचंच नाही देवासाठी, तुम्हाला लोकांसाठी वापरायचंय. कोणासाठी वापरायचंय? लोकांनी बघावं, लोकांनी ऐकावं, लोकांना बरं वाटावं, याच्यासाठी आपण गीत म्हणतोय. लक्षात घ्या, देवासाठी म्हणा. आमेन. जर एवढं जरी तुम्ही मनापासून केलं तरी तुमचा प्रकाश जगापर्यंत जाईल. आमेन. विचार करा ना, कामोद मध्ये जे लोक आहेत ना, जी मंडळी आहे, रोज जर प्रार्थना करेल, रोज जर आराधना करेल, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, सैतान त्याचं गासोडं घेऊन पळून जाईल गावातून. हालेलुया. तो आजूबाजूला राहू शकणार? त्याला देवाचे गाणे आवडत, त्याला आराधना आवडत नाही. त्याला त्रास व्हायला लागतो, त्याला त्या ठिकाणी जळजळ व्हायला लागते, त्याची ऍसिडिटी वाढून जाते. हालेलुया. त्याचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं, त्याला हार्ट अटॅक यायचाच राहतो. म्हणून तो अशा वातावरणात राहू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये एक असं आत्मिक वातावरण तयार करा की जिथं सैतानाला अटॅकच आला पाहिजे. हालेलुया. त्याचे दूध त्याला अँब्युलन्स मध्ये घेऊन जातील, अशा पद्धतीने त्याला हाल करून सोडा. हालेलुया. पण आपलं तसं नाहीये. आपण त्याला म्हणतो, इतर दिवशी मी गाणं म्हणणार, फक्त कधी म्हणेल? रविवारी. बोला कधी म्हणेल? मग सैतान पण म्हणतो, चल ठीक आहे, 2 तासासाठी मी पण सहन करेल तुझं. कारण तू कुठं म्हणशील? चर्च मध्ये, या भिंतींच्या आत. त्याला माहिती यांचा आवाज काय बाहेर येणार नाही. तो मस्त बाहेर मोटरसायकलवर बसलेला असतो तुमच्या सोबत, आणि तुम्हाला म्हणतो, जा लवकर चर्चला जाऊन ये, मस्त गाणे म्हण, माईक बीक घेऊन गाणे म्हण. त्याला सांग म्युझिक लावा असं, तो बाहेरून ऐकतो, चांगला म्हणतोय. आणि त्याला माहिती आहे, आमेन म्हटलं का परत कुठे येईल? बाहेर. लगेच टिबल सीट तुमच्या सोबत, नवरा बायको सोबत तो जातो घरी. चला आता तो म्हणतो, आपण आपल्या आपल्या घरी जाऊ. बस झालं, आता पुढच्या रविवारी येऊ. म्हणून तुमचं डोकं दुखणं थांबत, पोट दुखणं थांबत, पाठ दुखणं थांबत, काही ना काही दुखतच राहतं. हालेलुया. कारण तुमच्या सोबत कोण फिरतोय? त्याला घरात बसून ठेवलंय तुम्ही भाडे करू, बस इथं माझ्याकडे, जाऊ नको. जीवोर जिने दो, तू पण जग आणि आम्हाला पण जगू दे. हालेलुया. काय ख्रिस्ती लोकांना प्रकाश पडू द्या. आमेन. सैतानाचं राज्य हलवून सोडा. हालेलुया. येशूचे शिष्य किती होते? बोला किती होते? 12. एक पापात मेला, मग त्याच्या जागेवर दुसरा आला. टोटल किती होते? 12. बोला किती? 12 लोकांनी जगाला हलवून सोडलं. आमेन. जेव्हा ते एखाद्या गावामध्ये जायचे ना, लोक त्यांना असं नाही म्हणायचे येशूचे शिष्य आले. बायबल मध्ये असं लिहिलंय, प्रेषितांच्या कृत्यामध्ये,
हे आले जगाची उलथापालथ करणारे. आमेन. काय ओळख होती? हे आले जगाची उलथापालथ करणारे. हालेलुया. विचार करा कसं सामर्थ्य त्यांच्या जीवनाद्वारे वाहत होतं की जगाची उलथापालथ करत होते ते. जे लोकांनी कधी विचार पण केला नव्हता अशी चमत्कार आणि अशी चिन्ह परमेश्वराने त्यांच्याद्वारे केले. आमेन. हालवून सोडलं होतं पूर्ण जगाला. जगाची उलथापालथ करून टाकली. किती लोकांनी? 12. आपण संख्येने तर अधिक आहोत. हालेलुया. जर तुम्ही मनावर घेतलं ना, मी विश्वासाने सांगतो किमान नवापूर तालुक्याची उलथापालथ कराल. हालेलुया. किमान सांगतोय मी, नवापूर तालुक्याची तरी उलथापालथ कराल. मी तुम्हाला सांगतोय फक्त स्वतःला ओळखा की तुम्ही काय आहात. आमेन. कोणालाच देवाने रिकामं ठेवलेलं, एखाद्याला 5,000, एखाद्याला 2,000 किंवा एखाद्याला दिलेलाच आहे. आमेन. पण तुम्हाला का नाही दिसत? कारण तुम्ही त्याला लपवून ठेवलाय. तुला काय केलाय? खड्डा खदून त्याला काय केलाय? म्हणून तो तुम्हाला पण दिसत. त्याला बाहेर काढा. आमेन. त्या विश्वासाला बाहेर काढा, त्या प्रकाशाला बाहेर काढा. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर तुमच्याद्वारे काम करेल. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश आहात. तर जगाला तुमचा प्रकाश दिसावा ही परमेश्वराची इच्छा आहे. यावेळेस आपले डोळे झाकू आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तो आमच्याशी बोललाय. तुझी इच्छा आहे की आम्ही प्रकाशित राहावं. तुझी इच्छा आहे की आम्हाला जाणीव व्हावी की तू आम्हाला कसं निर्माण केलं. तुम्ही जगाचा प्रकाश आहात तुझं वचन सांग. त्या प्रकाशासमान जगण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. माझ्या देवा, जसं शिष्यांनी जगाची उलथापालथ केली, तसंच परमेश्वर आम्हाला देखील त्या प्रकाशाने प्रकाशित कर की जेणेकरून आम्ही देखील या जगाची उलथापालथ करू. तुझं गौरव करू. जे तू आम्हाला दिलेलं आहे परमेश्वर, त्याच्यामध्ये आम्ही वाढ करू. यासाठी सहायता कर. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.
कर दे बाप्पा, आमच्या जीवनाद्वारे तुला महिमा मिळेल या जगात. धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद पिता. हालेलुया. या जगासमोर आम्ही तुझा प्रकाश पाहू, यासाठी आम्हाला सहायता कर. तू है हमें सर्व पिता, तो तू है हमें सर्व पिता, तो धन्यवाद माझा देव. आम्ही तुझ्या पवित्र चरणी येतो प्रभू. आम्हा प्रत्येकाला प्रकाशित कर, जेणेकरून या पृथ्वीच्या शेवटापर्यंत आम्ही तुझे साक्षी व्हावं, यासाठी सहायता कर. आमच्या गावासाठी, आमच्या परिसरासाठी, आमच्या तालुक्यासाठी, आमच्या देशासाठी आम्ही आशीर्वादाचं कारण व्हावं, यासाठी कृपा देतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड पराक्रमी नावाने मागितली म्हणून जाईल. आमेन.